प्रधानमंत्री मोदींचे फोटो लावून भारत चावल ब्रँड तांदूळ विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करा, विष्णू कारंपुरी महाराज. महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सोलापूर शहरात गेल्या काही दिवसापासून लोकवस्ती, झोपडपट्ट्या आणि बाजारपेठेमध्ये भारत चावल ब्रँड व प्रधानमंत्री मोदीजींचे फोटो लावून अनधिकृतरित्या 29 रुपये किलो तांदूळ विकले जात आहे. या तांदूळ माफियांनी ग्राहकाकडून आधार कार्ड व इतर महत्त्वाचे कागदपत्र मागत आहेत. म्हणून अशा बेकायदेशीर तांदूळ विकणाऱ्या व ग्राहकांकडून आधार कार्ड मागणाऱ्या तांदूळ माफियांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली धनराज जानकर व रेवण बुक्कानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात सोलापुरात भारत चावल ब्रँड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून आम रस्त्यावर, लोकवस्तीत गर्दी असलेल्या ठिकाणी राजरोसपणे 29 रुपये किलो दराने 10 किलोचे पॅकेज विकले जात आहे. या तांदळाला बासमती चावल अशा प्रकारचे नाव देऊन ग्राहकांची फसवणूक व तांदूळ काळाबाजार करत आहेत. त्याचबरोबर ग्राहकाकडून आधार कार्ड व रेशन कार्ड यांच्या झेरॉक्स मागत आहेत. त्यावरून ग्राहकांची डाटा उपलब्ध करून घेऊन फसवणूक करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. आणि अशाच प्रकारे गेल्या 2 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 50 रुपये किलो या भावाने डाळ विकली गेली. हा देखील तोच प्रकार होता, परंतु कोणाच्या लक्षात आलं नाही. एकूणच पुढे येणारा काळ निवडणुकीचा काळ आहे. निवडणुकीमुळे पक्षाचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आणि भाजपा केंद्र सरकारच्या माध्यमातून ही टोळी पाठवली का, असे सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर येणारी कुठलीही निवडणुका, विशेषतः लोकसभेची निवडणूक शांततेत व लोकशाही मार्गाने मोकळेपणाने व्हावी असे प्रयत्न निवडणूक आयोगाकडून होत असताना त्यास बाधा आणण्याचा प्रयत्न या कृतीद्वारे होत आहे. असाच प्रकार सोलापुरातील कर्णिकनगर या भागात ही टोळी तांदूळ विकताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख धनराज जानकर यांनी व नागरिकांनी त्यांना अडविले. ती तांदळाची गाडी जेलरोड पोलीस स्टेशन येथे नेण्यात आली. त्या ठिकाणी असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी, विष्णू कारंपुरी महाराज, महानगर प्रमुख धनराज जानकर व शिवसैनिक असे एकत्र जमून याबाबत काय प्रकार चालू आहे याची चौकशी करण्याची मागणी केली आणि यास जेलरोड पोलिसांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक व नागरिक निघून गेले, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली माननीय महसूल नायब तहसीलदार श्रीमती स्मिता गायकवाड यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखाताई आडकी, लक्ष्मीबाई चिलवेरी, रेवण बुक्कानुरे, विठ्ठल कुराडकर, धनराज जानकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, गोवर्धन मुदगल आदी शिवसैनिक उपस्थित होते. सोलापुरामध्ये या अच्छे दिन लाएंगा म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या माध्यमातून 29 रुपये किलो तांदूळ विकण्याचा सपाटा काही तांदूळ माफिया करीत असल्याचे प्रकार काल उघडकीस आलेले आहे. अनेक भागामध्ये, गरीब वस्त्यामध्ये एखाद्या ट्रॅलीमध्ये, गाडीमध्ये भारत चावल ब्रँड असं भारताचं नाव देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून ही गाडी प्रत्येक गल्ली गल्लीत फिरते आणि मोदीचं तांदूळ विकलं जातं. यामध्ये अत्यंत गंभीर बाब म्हणजे लोकांकडून तांदूळ घेत असताना आधार कार्ड घेतलं जातं आहे, त्यांचं पॅन कार्ड घेतलं जातं आहे आणि नागरिकांनी विचारलं तर बिल दिलं जात नाही. अशा अनेक कारणामुळे संशयाचं या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि या येणाऱ्या निवडणुकी काळामध्ये पक्षामध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तो तांदूळ माफिया, तो ड्रायव्हर किंवा तो सोबत असलेला विक्री करणारा माणूस नागरिकांनी जे विचारलं तर थातरमातर उत्तरं देतो आणि तिथून पळ काढतो. यावरून मोदींनी किंवा मोदीच्या रूपाने असलेले भारतीय जनता पक्ष सरकारनं
आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी याकडं लक्ष दिलं पाहिजे खरं म्हणजे. पण तसं न करता त्यांनी या गोरगरीब लोकांचं आणि अत्यंत चांगल्या लोकांचं फसवणूक करण्याचा प्रयत्न, जेणेकरून आपल्याला निवडणुकीत फायदा व्हायला पाहिजे अशा प्रकार करत असं दिसत आहे. आणि या बाबतीत मान्य जिल्हाधिकारी निवेदन आम्ही दिलेलं महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख अजय जास्त्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकसभा क्षेत्र पुरुषोत्तम बर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, सहसंपर्क प्रमुख उत्तमप्रकाश खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या नेतृत्वाखाली उपशहर प्रमुख जानकर, धनराज जानकर आणि त्याचबरोबर आमच्या रेवण बुक्कानोरे, आमच्या युती सेनेच्या अध्यक्षा, शहर अध्यक्षा रेखाताई आडकी, लक्ष्मीबाई चिलवेरी आणि सर्व पदाधिकारी निवेदन दिलेलं आहोत. या बाबतीमध्ये सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या बाबतीत मोठं अशांत, राजकीय अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे. जर यापुढं जर तसं गाड्या दिसले, शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसैनिक प्रत्येक जागी अडवून या गाडी पोलीस स्टेशन देतील असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी धनराज जानकर, उपशहर प्रमुख शिवसेना ठाकरे गट. काल मी घरी म्हणजे जेवण करायला घरी जात असताना मोदीचा फोटो लावून जे तांदूळ विक्री करत होते, एक महिलेला त्यांनी बासमती कणी आहे म्हणून तांदूळ दिलं, त्याच्याकडनं पैसे घेतले. त्या लेडीजसाठी आम्ही तिथं गेल्यानंतरनं त्या जो ड्रायव्हर होता, जो विक्रेता होता, त्याला मी रीतसर पावती मागितली. तो आधार नंबर घ्यायला लागला, मोबाईल नंबर घ्यायला लागला, तर आम्हाला पावती दे. त्यांनी म्हणला माझा मालक येणार आहे. असे 3 मालक काल जेलरोड पोलीस स्टेशनला आले. तिसरा मालक म्हणतो की आमचा 4था मालक म्हणजे आळंदवरून यायला लागला आहे. सरळ ही नागरिकांची फसवणूक आणि त्यांचा प्रचार आणि मोदीचं नाव आता त्यात बदनाम करण्याचं. आता जर त्यांचा ठेकेदार असेल किंवा मोदीनं ते टेंडर, सरकारने टेंडर पास केलं असेल, तर त्यांच्याकडे ती लिगली हे पाहिजे, पावती पाहिजे, कागदपत्र पाहिजे, गाडी तुमची फिरती. मग त्यासाठी आम्ही अडवून काल आम्ही जेलरोडला गाडी ताब्यात दिली आणि आम्ही सगळे आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.